ब्रह्मोवाच सम्यक्कारुणिकस्येदं वत्स ते विचिकित्सितं यदहं चोदितः सौम्य परधर्मप्रदर्शने। हे वत्स, तुम करुणा करने वाले हो, अतएव तुम्हारा यह प्रश्न बहुत ही अच्छा है, क्योंकि इस प्रश्न के द्वारा प्रेरित होकर भगवत धर्म का निरूपण करने में मैं प्रवृत्त हो रहा हूँ. तर इथे नारदाने विचारलं होतं की तुम्ही जे काय वेगवेगळे निर्मिती करता विश्वाची, तर तुम्ही कोणतं तरी तप करता आणि निर्मिती करता. मग तप म्हणजे ही साधना, कोणाची साधना करता तुम्ही, ते मला जाणून घ्यायचं असेल. काल विचारलं होतं. तुम्ही जर जगत निर्माण करताय, तुम्हाला निर्माण करणारा कोण आहे हे मला जाणायचं है. इस प्रश्न की प्रशंसा करते हुए ब्रह्मा जी कहते हैं कि तुम्हारा यह प्रश्न बहुत अच्छा है, क्योंकि यह तुम करुणा करने वाले का प्रश्न है. इस प्रश्न के द्वारा मैं श्री भगवान के पराक्रम को ही प्रकाशित करने में प्रवृत्त हो रहा हूँ. फलतः तुमने जिज्ञासु होने के साथ ही मुझ पर कृपा भी की है. तरी ते म्हणतात की तू जो प्रश्न विचारला आहेस तो करुणा करणाऱ्याने विचारलेला प्रश्न आहे. करुणा करणे वाल्याने मतलब काय, तर भविष्यात काही लोक होणार आहेत, त्यांच्या मनात पण अशा प्रकारचे प्रश्न असतील की हे सगळं कोणापासून उत्पन्न झालंय. किमैकं दैवतं लोके किं वा केपं परायणं स्तुवन्तः कं कमर्चन्त प्राप्नुयुर्मान वा शुभम. गीता श्लोक आहे. विष्णू सहस्त्रनाम. विष्णू सहस्रनाम, सॉरी. तो धर्म सर्व धर्माणा भवतः परमो मत किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. मग युधिष्ठिरने हे प्रश्न विचारले ते कोणासाठी, त्याला काय माहिती नसणार काय धर्मराजाला माहिती असणार. आमच्या पुढच्या माणसांना सगळ्यांना कळण्यासाठी. हा. तर ब्रह्मदेव खुश झाले. त्या निमित्ताने आपल्या मुखातून भगवंताच्या बद्दल संवाद होणार आहे, भगवंताच्या बद्दल माझं चिंतन होणार आहे तुझ्या प्रश्नाच्या निमित्ताने. म्हणून माझ्यावर पण तू मोठी कृपा केली आहेस हे प्रश्न विचारून. असं म्हणतात ब्रह्मदेव. नानृतं तव तच्चापि यथा मा प्रब्रवीषि भो अविज्ञाय परम मत्त एतावत्तम यतो ही में. नारद, आपने जो मेरे विषय में जो कुछ कहा है वह भी मिथ्या नहीं है, क्योंकि जब तक मुझसे महान तत्व परमात्मा का ज्ञान नहीं होता है तब तक तो मैं संपूर्ण जगत का ईश्वर ही हूँ. ते काय म्हणतात, तू जो काय माझ्याबद्दल प्रश्न विचारलायस तो काही चुकीचा नाहीये, कारण माझ्यापेक्षा कोणतरी बाबा सुपेरियर आहे हे जोपर्यंत समोरचा जाणत नाही तोपर्यंत तो मलाच साक्षात ईश्वर मानतो. म्हणजे इथे ब्रह्मदेव ईर्ष्या करत नाहीत की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी आहे ते मी लपवून ठेवतो, असं नाही. बरोबर सांगतात की बाबा माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी आहे हे जरा ज्ञान नाही आहे, तो मलाच ईश्वर मानतो. बरोबर. बरे, तुम्ही असं हे करत जावा, तुमच्या रीतीने अर्थ सांगत जावा, ते जास्त चांगलं वाटतं. भाव प्रकाशिका. यदि तुम यह कहो कि मैंने आपको यह जो कहा है कि आप ही भगवान है, आप अकेले ही जगत की सृष्टि करते हैं, ये सब जो तुमने मेरे विषय में कहा है, मुझको तुमने ईश्वर कहा है, वह भी तुम्हारा कहना सत्य ही है, क्योंकि इस प्रकार का मेरा प्रभाव ही है. किंतु इन सारी बातों को तुम इसलिए कह रहे हो कि तुम्हें इस बात का ज्ञान नहीं है कि मुझसे भी महान ईश्वर है. अतएव ईश्वर और मुझ में सादृश्य होने के कारण तुमको मुझ में ईश्वरत्व का भ्रम है. तुमने जानकर यह बात नहीं कहा है, तुमने जानकर यह बात नहीं कही है, अतएव तुम्हारा कहना असत्य नहीं है. अथवा ईश्वर की अपेक्षा मेरी सीमितता को नहीं जानने के कारण तुमने मेरे विषय में ऐसा कहा है. म्हणजे तेच बरोबर. येन स्वरोचिषा विश्वं रोचितं रोचयाम्यहं यथार्कोऽग्निर्यथा सोमो यथर्यक्ष ग्रहतारकः. जिस तरह सूर्य, अग्नि, चंद्रमा, वृक्ष, ग्रह तथा तारे
परमात्मा से ही प्रकाश को प्राप्त करके इस संपूर्ण जगत को प्रकाशित करते हैं, उसी तरह मैं भी उन स्वयं प्रकाश परमात्मा के प्रकाश से ही प्रकाशित विश्व को मैं सृष्टि के द्वारा प्रकाशित करने का काम करता हूँ. बरोबर. म्हणजे मी या गोष्टी सृष्टी सृष्टी इत्यादी गोष्टी प्रकाशित करतो आणि मला प्रकाशित करणारा तो परमात्मा आहे. बरोबर. म्हणजे हे सूर्य, अग्नी, चंद्रमा वगैरे जे प्रकाशित होतात त्याच्यामुळे त्याचं मूळ कारण परमात्मा आहे, मी फक्त मधलं माध्यम आहे. यथा आदित्यगतं तेजो जगद्भासयते अखिलम् हा, यच्चाग्नौ यच्चंद्रमसि तत्तेजो विद्धि मामकम्. हे कशामध्ये आलंय? गीतामध्ये हा, यथा आदित्यगतं तेजम, हे म्हणजे सूर्य, चंद्र आणि अग्नी हे सगळं तेज माझं आहे म्हणतात देव. बरोबर. भाव प्रकाशिका. अब प्रश्न होता है कि वे ईश्वर कौन है? इस प्रकार की शंका होने पर भी भक्ति पूर्वक श्री भगवान को नमस्कार करते हुए ब्रह्मा जी 3 श्लोकों में बतलाते हैं, ये न इत्यादि, जिन जिन स्वयं प्रकाश परमात्मा के प्रकाश से ही प्रकाशित जगत को मैं सृष्टि के माध्यम से अभिव्यक्त करने का काम करता हूँ. यह उसी तरह से है जैसे सूर्य इत्यादि ज्ञान मात्र स्वरूप पर ब्रह्म के द्वारा प्रकाशित ही जगत को प्रकाशित करने का काम करते हैं. श्रुति भी कहती है न तत्र सूर्यो भाति इत्यादि. उस परमात्मा के समक्ष न सूर्य न चंद्रमा न तारे प्रकाशित होते हैं. बिजलियां भी परमात्मा के समक्ष नहीं प्रकाशित होती है, तो फिर अग्नि वहां कैसे प्रकाशित हो सकती है? उस परमात्मा के प्रकाश को ही प्राप्त करके सूर्य, चंद्रमा तथा तारे इत्यादि प्रकाशित होते हैं. उस परमात्मा के ही प्रकाश से यह संपूर्ण जगत प्रकाशित होता है. तस्मै नमो भगवते वासुदेवाय धीमहि यन्मायया दुर्जयया मा ब्रुवन्ति जगद्गुरुम्. उन भगवान वासुदेव को नमस्कार है. हम उन्हीं का ध्यान करते हैं. उन श्री भगवान की माया से ही मोहित होकर लोग मुझको ही जगत गुरु कहते हैं. भगवान की उस माया को पार कर पाना बडा कठीण है. मग मायेमुळे तो परमात्मा आपल्याला दिसत नाही, त्याच्यामुळे ब्रह्मदेवालाच ते जगद्गुरु समजतात. बरोबर. त्या परमात्माची माया लय कठीण आहे पार करणे, असं म्हटलंय. ह्याच्यात भगवद्गीतेत आहे 7व्या अध्यायात, नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः. मी मला माझ्या योगमायेने म्हणजे मी माझ्या योगमायेने आच्छादित असतो. मी कोणासमोरही प्रकाशित होत नाही. एकनाथी भागवत मध्ये पण म्हटलंय, तुझी जाणावया माया भजो लागे तुझी या पाया सर्वथा अतर्क्य तुझी माया देवराया श्रीकृष्ण. पर्याय पण त्यांनी सांगितलंय की अतर्क्य माया पार कशी करणार? भजो लागे तुझी या पाया. भगवद्गीतेत पण म्हटलंय, दैवी हेष्या गुणमयी मम माया दुरत्यया मामे प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. माझी माया जरी पार करायला दुस्तर असली तरी जे मला शरण येतात सहज तरून जातात, मायेचा भवसागर पार करतात. बरोबर. भाव प्रकाशिका. हम उन भगवान वासुदेव को मन से नमस्कार करते हैं, जिन श्री भगवान की माया से मोहित होकर तुम लोग मुझको ही जगत का कारण कह रहे हो. विलज्जन्मानया यस्य स्थातुमिच्छापथे मुया विमोहिता विकथन्ते ममाहमिति दुर्धियः. भगवान की आंखों के सामने लज्जित होने के कारण नहीं रुकने वाली माया के द्वारा मोहित ये सभी अज्ञानी जीव यह मेरा है, यह मैं हूँ, इस प्रकार से आत्मश्लाघा करते हैं. माया इस पद से परमात्मा की माया से संबंध प्रतीत होता है. उस माया को दुर्जय बतलाया गया है. अब प्रश्न होता है कि उस माया का ही संसार है क्या? तो इसका उत्तर है नहीं. यह माया जानती है ये परमात्मा मेरे कपट को जानते हैं. माया जानती है कि ये परमात्मा मेरे कपट को जानते हैं, अतएव यह परमात्मा के समक्ष ठहरने में लज्जित होती है. वह परमात्मा के प्रति अपना मोहन रूप कार्य नहीं करती है.
परमात्मा के प्रति अपना मोहन रूपी कार्य नहीं करती है। इस माया से हम लोग देव मनुष्य आदि सभी अज्ञानी हो गए हैं। अविज्ञा ने हम लोगों के ज्ञान को आच्छादित कर दिया है। उसके फलस्वरूप हम लोग आत्मश्लाघा करते रहते हैं। इस कथन के द्वारा यद्रूपम, यह जो प्रश्न किया गया था उसका उत्तर दिया गया है। म्हणजे तो परमात्मा जवळ क्या काय परमात्मा जवळ ती काहीच करत नाही असं म्हणायचं. हा तेच ना, म्हणजे त्याला शरण गेलं की माया काही नाही करू शकत. बरोबर, एक्झॅक्टली. द्रव्यम कर्मम च कालश्च स्वभावो जीव एव च वासुदेवात् परो ब्रह्मन्, वासुदेवात् परो ब्रह्मन् चान्योर्थोस्ति तत्वतः. हे आत्मस्वरूप नारद, द्रव्य, कर्म, काल, स्वभाव तथा जीव ये सभी वस्तुतः भगवान वासुदेव से भिन्न नहीं है. अद्वैत सिद्धांत. वासुदेव सर्वमिति. स महात्मा सुदुर्लभ, ते पण आहे. भाव प्रकाशिका. इस तरह से अपने से भिन्न परमेश्वर को बतलाकर ब्रह्मा जी अब नारद जी के 9 प्रश्नों में यदधिष्ठानम के उत्तर में, म्हणजे यदधिष्ठानम वाला जो प्रश्न विचारला है त्या संबंधित उत्तर में परमेश्वर ही जगत के अधिष्ठान आदि सब कुछ है, इस बात को बतलाने के लिए परमेश्वर व्यतिरिक्त सत्ता का अभाव बतलाते हुए द्रव्यम इत्यादि श्लोकों को कहते हैं. द्रव्य शब्द से उपादान कारण रूप महाभूतों को कहा गया है. जन्म के निमित्त कारण को कर्म कहते हैं. जगत में क्षोभ उत्पन्न करने वाला काल है. जगत के परिणाम का कारण जो कारण है वही स्वभाव है. जीव शब्द से भोक्ता को कहा गया है. ये सब के सब भगवान वासुदेव से भिन्न नहीं है, क्योंकि भगवान वासुदेव ही संपूर्ण जगत के कारण है तथा कारण तथा कार्य में अभेद होता है. नारायण परा वेदा देवा नारायणांगजा, नारायण परा लोका नारायण परा मखा, नारायण परो योगो नारायण परम तपः, नारायणं पर ज्ञानम, नारायणं परम ज्ञानम, नारायणं परागतिः, नारायण परागतिः. वेदों के परम प्रतिपाद्य भगवान नारायण है. सभी देवता भगवान नारायण के अंगों से उत्पन्न हुए हैं. संपूर्ण लोगों के परम कारण भगवान नारायण है तथा सभी यज्ञों के आराध्य भगवान नारायण ही है. सभी योगों के द्वारा प्राप्य भगवान नारायण है. तपो से भी आराध्य भगवान नारायण ही है. ज्ञान के भी ज्ञेय भगवान नारायण है तथा भगवान नारायण ही सबों के एकमात्र आश्रय है. उपर्युक्त अर्थ का ही विस्तार से वर्णन नारायण परहा इत्यादि 2 श्लोकों से किया जा रहा है. नारायण परहा का विग्रह है नारायण परह कारणम येषाते, अर्थात वेदों के परम कारण भगवान नारायण ही है. वे ही वेद प्रतिपाद्य है. इस तरह से परमेश्वर के शास्त्र योनित्व का प्रतिपादन किया गया है. इस प्रतिपादन के द्वारा ईश्वर में प्रमाण को उपन्यस्त करके उनके सर्वज्ञत्व इत्यादि को बतलाया गया है. देवता भी श्री भगवान के अंगों से उत्पन्न होने के कारण उनसे भिन्न नहीं है. स्वर्ग आदि लोग भी परमात्मा के आनंद के अंश स्वरूप है. यज्ञ परमात्मा की प्राप्ति के साधन स्वरूप है. योग के द्वारा प्राप्य भगवान नारायण ही है तथा भगवान नारायण ही तपस्याओं के द्वारा प्राप्य है. ज्ञान के द्वारा भगवान नारायण को ही जाना जाता है. परमात्मा की प्राप्ति रूपी फल को ही गति कहते हैं. इस तरह से सब कुछ परमात्मा ही है. म्हणजे मोक्ष गती, मोक्ष परम गती हे पण नारायणाचीच प्राप्ती आहे. इस तरह से सब कुछ परमात्मा ही है. इस अर्थ का प्रतिपादन किया गया है. तस्यापि द्रष्टुरिष्यस्य कुटस्थस्याखिलात्मनः सृज्यं सृजामि सृष्टोऽहम् इक्षयैवाभिचोदितः. मैं उस परमेश्वर के ही द्वारा सृष्ट हूँ. म्हणजे त्या परमेश्वराने नारायणानेच मला उत्पन्न केलंय असे म्हणतात ब्रह्मदेव.
ये वे भगवान नारायण ही दृष्टा है, स्वामी है, निर्विकार तथा संपूर्ण जगत की आत्मा है। मैं उनके संकल्प से प्रेरित होकर उनके द्वारा सृज्य पदार्थों की सृष्टि करता हूँ। बरोबर. भाव प्रकाशिका। प्रश्न उठता है कि जब सब कुछ परमेश्वर का ही है तो आप क्या करते हो? इसका उत्तर है कि मैं परमात्मा के ही द्वारा सृष्ट हूँ और परमात्मा के संकल्प के द्वारा प्रेरित होकर उनके द्वारा सृज्य पदार्थों की मैं सृष्टी करता हूँ, क्योंकि वे ही दृष्टा और स्वामी हैं. ते मालक आहेत आणि मी फक्त गौंडी आहे. बरोबर. परमात्माने जसं घर बांधायला सांगितलं, बनवायला सांगितलं, तसं मी बनवतो. एक्झॅक्टली. सत्वं रजस्तमं इति सत्वं रजस्तम इति निर्गुणस्य गुणात्रयः स्थितिसर्गनिरोधेषु गृहीता मायया विभोः. भगवान माया के गुणों से रहित है, म्हणजे सत्व रजगुण तमोगुण यांच्यापासून रहित आहेत. सृष्टि स्थिति तथा प्रलय के लिए रजोगुण, सत्वगुण और तमोगुण माया के द्वारा स्वीकार किए गए हैं. भाव प्रकाशिका. अब प्रश्न होता है कि यह जीव और ईश्वर का विभाग कैसे होता है, जिसके कारण आप प्रेर्य है और ईश्वर आपके प्रेरक है. प्रेर्य माने प्रेरित होणारा आणि प्रेरक म्हणजे प्रेरणा देणारा. इस प्रकार का प्रश्न होने पर ब्रह्मा जी 3 श्लोकों के द्वारा जीव और ईश्वर के विभाग का हेतु बतलाते हैं. वे सत्वम इत्यादि श्लोकों को पढ़ते हैं. निर्गुण भी परमात्मा के ये 3 गुण बंधन करने का काम करते हैं. वे गुण कैसे हैं? तो उत्तर है कि उसके द्वारा गुणत्रय के द्वारा ही स्वतंत्रता पूर्वक रहने के लिए माया ने इन तीनों गुणों को स्वीकार किया है. कार्य कारण कर्तृत्वे द्रव्य ज्ञान क्रियाश्रया बंधन्ति नित्यदा मुक्तम मायिनम पुरुषम गुणः. वस्तुतः सर्वदा मुक्त भी परमात्मा को द्रव्य, ज्ञान तथा क्रिया का सहारा लेकर ये तीनों गुण जीव को कार्य, कारण और कर्तृत्व के अभिमान से बांधने का काम करते हैं. वास्तविकता यही है कि माई पुरुष परमात्मा सर्वदा मुक्त है, किंतु माया अपने विषयभूत जीव को बांधने का काम करती है. उस समय द्रव्य, महाभूत, ज्ञान, देवता तथा क्रिया, इंद्रिया उसके आश्रय होते हैं. उसके द्वारा माया जीव को कार्यत्वाभिमान के द्वारा अधिभूत को कारणत्वाभिमान रूप में कारणत्वाभिमान रूप अध्यात्म को तथा कर्तृत्वाभिमान से अधिदैवत को बांधने का काम करती है. हे काहीतरी महत्वाचं आहे. आपण व्यवस्थित सावकाशपणे उद्या बघूया. 19 चालेल. 19 ना. 19 चालेल. 2519 ग्रुपमध्ये मेसेज टाकून ठेव. हा टाकतो. 2519. आणि अजून एक विषय सांगायचा तुला. उद्या काय करू आपण, हे जरा मी आज 13वा अध्याय वाचत होतो ना कसला? गीतेचा. हा हा हो. मग ते मी कधी कधी इस्कॉनचं गीता म्हणून बघतो, त्यात प्रभुपाद निघालेले म्हणून. हा 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 मग 13व्या अध्यायामध्ये ते इस्कॉनच्या गीतेमध्ये 35 श्लोक आहेत. अच्छा. आणि आपल्या ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये 34 श्लोक आहेत. बघूया. हा ते बघायचं जरा, कुठं गडबड झाली, कुठला श्लोक ऍड किंवा काढले ते बघावं लागेल एकदा. बघूया तरी. भगवद्गीता ॲज इट इज इथे असं तर नाही व्हायला पाहिजे ना. इस्कॉनच्या गीतेमध्ये 41 श्लोक 35 आहेत. ओके. हो हो. ज्ञानेश्वरीचे बघायचे आहेत ना. काय ह्यांनी एक श्लोक ऍड केला कुठून तरी. नाही काहीतरी कसं असतं,
ऍड होणार नाही, कारण जर ऍड असले तर बाकीची सगळी भाष्य आहेत ना, एखादा कमी होऊ शकतो, कारण लुप्त होतात ना काही पुढच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवताना वगैरे. इस्कॉन कसं भेटलं ते? ह्या आता ओव्या आहेत, बरोबर ना. हम्म. ज्ञानेश्वरी पण PDF आहे का? PDF नाही, ऑनलाईन हे आहे. ऑनलाईन आहे वय? आणि हे संस्कृत श्लोक दिलेला नाही आहे इकडे. नाही, आहे संस्कृत श्लोक पण. नाही, तरी शोधावं जी लागतं. ऑनलाईन वाली आहे त्याच्यात नाही नाही, असतं. पहिला श्लोक, पहिली सुरुवात बघून कळणार. हा, सुरुवात. नाही, आणि फक्त ओव्या घेतल्या आहेत. नाही, मग दुसरी ज्ञानेश्वरी उघडा, त्याच्यामध्ये श्लोक असतील. नाहीतर उद्या उद्या बघूया पण. नाही, उद्याच बघूया पण. हे होणार पटकन, आटपणार. अच्छा अच्छा, ओके. अनुक्रमणिका भेटली पाहिजे. हा तेच ना, पण एक एक श्लोक बघावा लागेल रे. अध्याय 13वा शेवटचा तरी बघूया ना. हा, ओके. 310 कडे क्षेत्र जातोय. क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञ असंच आहे शेवटचा श्लोक दोघांचा पण. 310 310 310. तीनशे 18. किती वेळ लावताय हे लोड व्हायला? झालं. अरे 310 ना, हे 298 दिसते. ह्याच्यामध्ये श्लोक आहेत, संस्कृत श्लोक. ओके. हे 298. ते ओवी नंबर सगळं. 310 पाहिजे. 301 आहे ना. हा चालेल, पुढे असणार ना. 305 306 307 308 309 आणि आता 310 आहे ना. आता ह्याच्यात शेवटचा श्लोक काय आहे? क्षेत्र शेवटचा. बरोबर आहे. आता ह्याच्या प्रिव्हियस नंबर दिसत नाही, नंबर किती आहे? कुठे? इथे श्लोकचा नंबर नाही दिला का? 34 आहे इथे नंबर. हा, बघा, आणि इथं 35 आहे. बघूया. म्हणजे उद्या एक एक श्लोक बघावा लागेल काढून. यथा प्रकाश, त्याच्या आधीचा यथा प्रकाश होणार, आताच्या आता पण बघून होणार आहे. 35 बघायचे आहेत ना बाबा. काय एक बघायला किती वेळ लागणार? हे 2 झाले आता 1 मिनिटाच्या आत. त्याच्या आधी यथा सर्वगतः, यथा सर्वगतः, बरोबर आहे. त्यानंतर अनादित्वा, बरोबर आहे. त्याच्या आधी यदाभूत, बरोबर आहे. त्याच्या आधी प्रकृत्यैव, बरोबर आहे. समम पश्यन आणि समम सर्वेषु, समम पश्यन आणि हे समस सर्वेषु. हे वेगळं आहे का? इथं कुठला आहे तो नंबर? बरोबर आहे. त्यानंतर यावत संजायते आणि अन्य प्रेम म्हणजे अन्य वाला. इथं बरोबर नाही का? बघूया. यावत संजायते बरोबर आहे. अन्य हे पण बरोबर आहे. अन्य आलं. त्यानंतर ध्याने नात्मनी, त्याच्या ध्याने नात्मनी, बरोबर आहे. त्यानंतर य एव व्यक्ती आणि उपद्रष्टान.
बरोबर आहे. पुरुष हम्म. त्याच्यात एकदृष्टान 22 पर्यंत आलो हा. त्यानंतर पुरुष प्रकृती आणि कार्यकारण. हम्म. पुरुष प्रकृती बरोबर, कार्यकारण बरोबर आहे. हम्म. त्यानंतर प्रकृती पुरुष चैव आणि इति क्षेत्र. हम्म. प्रकृती पुरुष चैव आणि इति क्षेत्र बरोबर आहे. कुठे गेलं रे? हा, इति क्षेत्र. त्यानंतर ज्योतिषामपि तज्ज्योती आणि अभिव्यक्तम च भूतेषु. अविभक्तम च भूतेषु बरोबर आहे. आणि हे पण बघत जा, इथं जर 23 झालंय तर तिथं 24 असलं पाहिजे हा, ते इस्कॉन मध्ये. एकच बदल असणार ना, 16-17 असं आहे. हा एकाचाच फरक आहे ना. हा बहिरंतस्य भूतानाम चरम चरमेव च आणि सर्वेंद्रिय गुणाभासम. बहिरंतस्य बरोबर, सर्वेंद्रिय गुणाभासम. त्यानंतर सर्वतः पाणीपादम हम्म. बरोबर आहे. हम्म. ज्ञेयम यत्त प्रवीक्षामि हम्म. बरोबर आहे. 12 राहिले. हम्म. एवढं रे मोठं भाष्य आहे. हो. अध्यात्मज्ञान नित्यत्वम. अध्यात्म ज्ञान नित्यत्व. त्याच्या आधी बरोबर आहे का? नई चानन्य योगेन. हो, नई चानन्य योगेन बरोबर. त्याच्या आधी असक्ती बरोबर आहे. जवळ आलो. सक्तीनंतर इंद्रियार्थेषु. इंद्रियार्थेषु अमानित्व बरोबर. इच्छा द्वेष बरोबर. महाभूतान्यहंकारो बरोबर. त्यानंतर ऋषीर बहुविधा बरोबर. आणि आता 3-2 आणि एकच राहिले. बापरे. मग नंबर मध्ये गडबड आहे का कुठे गडबड आहे? बघूया. इस्कॉन एक नंबर कोण? तत्क्षेत्रम यच्च यादृक बरोबर आहे. क्षेत्रम चापी तिसरा आणि इथे काय क्षेत्र चापी दुसरा आहे. त्याच्या पूर्वीचा श्री भगवान उवाच इदम शरीरम कौंतेय. श्री भगवान उवाच इदम शरीरम कौंतेय. अर्जुन उवाच आहे ना, प्रकृती पुरुषम. अर्जुनने जो प्रश्न विचारलाय सुरुवातीला, तो इथे ज्ञानेश्वरीत आलेला नाहीये. अर्जुन त्याच्यात विचारतो ना, प्रकृती पुरुषम चैव क्षेत्रम क्षेत्रज्ञमेव च. म्हणजे प्रकृती पुरुष म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय. हा बरोबर. ते नाही सर, मी नाहीये.
इथे आहे तसं, पण त्यांनी जो श्लोक टाकलाय नाही संस्कृतवाल्याने. ज्ञानेश्वरीमध्ये. हा, हे बघा, तरी पार्था परिसिजे, हम्म, देह हे क्षेत्र म्हणिजे, जो हे जाणे तो हम्म. बोलीजे, क्षेत्रज्ञ येथे. श्लोक टाकला नाही फक्त. हम्म. आधीच्या ओके. अध्यायात बघूया तो इन्क्लूड केला असेल तर. ना. नाही तसं नाही होत. ये तू धर्म्यामृतम मेदम यथोक्तम पर्युपासते, हे आधीच्या ह्याच्यातलं आहे. हो, आपण हम्म. शोधायला केली सुरुवात उलटी, हा ना, सुरुवातीपासून पहिला घेतलं एकदम असतं ते. एवढा वेळ गेला हो, नसता. यायला. जाऊ दे, भगवद्गीतेचे शब्द तरी पडले नजरेत. थोडे थोडे तेवढं पुण्य भेटलं. हो, तेच. अरे ते भगवद्गीता महात्म्य वाचतोय ते पण लय भारी आहे. हम्म. ते शंकर पार्वतीला सगळे अध्यायाचे महात्म्य सांगतात. हां. खूप मस्त आहे ते खरंच. हम्म. आणि म्हणजे प्रत्येक स्टोरीमध्ये ब्राह्मण असतो बरं का. हां. हम्म. इथे हम्म, जो याने अर्जुन उवाचवाला प्रश्न, अर्जुनने जे विचारलंय ते इथे आलेलं नाही, पण श्री भगवान उवाचे जे आहे त्यात आलंय. आणि त्यात काय, अर्जुनाने हम्म. विचारलं त्याच प्रश्नांची तो उत्तरे देतोय. हा, बरोबर. हम्म. किंवा असं पण असू शकतं की हम्म. ज्ञानेश्वरी मधलं ते एक भाष्य काळाच्या म्हणजे मिसिंग झालंय, तो श्लोक आणि त्याचं भाष्य. असं कसं होऊ शकतं पण? हम्म? असं नाही व्हायला पाहिजे. लुप्त म्हणजे कसं, आता हे कसे, आता विष्णू पुराण आहे ते 23,000 हम्म, श्लोकांचं आहे, पण त्याच्यातले हम्म. सध्या फक्त 7,000 श्लोकच उपलब्ध आहेत. अच्छा. हम्म. इस्कॉन तसं पण नंतर आलेलं आहे. हां. ज्ञानेश्वर खूप आधी हो, आलेले. तेच म्हणूनच जेवढं जेवढं जुनं आहे त्यातून काहीतरी गहाळ होण्याची शक्यता आहे, मग तशीच पुढे कॉपी केली जाते ना. हम्म. दुसरी तेच गोष्ट ना. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे महाभारतानुसार हम्म. भगवद्गीता 745 श्लोकांची असणार आहे. 745. हां, त्याच्यातले आता फक्त सध्या 700 श्लोकच उपलब्ध आहेत. हा, तेच ना. बाकीचे दाखवतो 45 तिकडे काय मिळते. दाखवतो तुम्हाला श्लोक. ते 45 श्लोक आहेत तुझ्याकडं? हां. 45 श्लोक आहेत? हां, असा तो हे म्हणतो, त्याच्यात उल्लेख केला आहे. हा. पण आता सध्या उपलब्ध महाभारताची जी प्रत आहे ना त्याच्यात 700 श्लोकच सापडतात उपलब्ध. ओ. ओके. त्याच्यामुळे ते 45 श्लोक मिसिंग झाले. तो मी तुम्हाला हे दाखवतो श्लोक हम्म. महाभारत मधून. पण महाभारत मध्ये असे श्लोक आहेत का सगळे? कसे? हे गीतामध्ये जसे आहेत तसं? हो, तिथूनच घेतली आहे गीता. ते ओके. सगळे युद्धाला पूर्वी जमलेले असतात. धृतराष्ट्र विचारतो, माझ्या पुत्रांनी पांडूच्या पुत्रांनी जन्म बरोबर. क्षेत्रवर जमले ते कुठल्या काय काय पर्वामध्ये विचार. येतंय? हे कुठल्या भीष्म पर्वामध्ये भीष्म येतं? पर्वामध्ये येते. हे भीष्म पर्व इथून सुरू होत आहे. ओके, ओके. हे बघा, इथून भगवद्गीता सुरू होते, कौसात दिलंय त्याने. नाही ते दिसत नाही मला. बंद केलं का स्क्रीन? हां, जमा स्क्रीन शेअर करतो. हम्म. अरे हां, मला वाटलं तुम्ही बघताय की काय, मगाशी ज्ञानेश्वरी आणि मी कम्पेअर करतोय जरा. नाही नाही, ते तो श्लोक म्हणत होता ना. हम्म, ठीक आहे. हे काय सैनिक वगैरे जमतात तो उल्लेख आहे, आणि मग दोन्ही सेनांच्या प्रधान वीरांचं वर्णन वगैरे ते पहिल्या अध्यायातलं आहे. हम्म. हम्म. म्हणजे तो भीष्म पर्वाचा 25वा अध्याय तो भगवद्गीतेचा पहिला अध्याय, सेनेचं हा, वर्णन ओके. वगैरे असं. आता इथे भगवद्गीतेचे जिथे 18 अध्याय पूर्ण होतात, हम्म. अष्टमो अध्याय, हम्म. त्याच्यामध्ये 18व्या अध्यायानंतर गीतेचं महात्म्य आलंय. संजय धृतराष्ट्राला ऐकवतो ना त्याच्यात. हा हा. त्या पेजवर आपण गेलो, किती आहे, 2813 पान नंबर हा. 2113. त्याच्यावर समजा आपण गेलो, हम्म. 2813 किती हम्म. आहे, हे 2444. अजून पुढे गेलं पाहिजे. हम्म. 2600. अजून 200 पानं पुढे गेलं पाहिजे. हम्म.
असे आहे ते भगवद्गीतेचे अध्याय बघा असे. आणि खाली कमेंट्री दिली आहे. अच्छा. अपि चेत ओके. हा 9वा अध्याय इथे सुरू आहे. 9व्या अध्यायातला 30वा श्लोक. अपि चेत हा सुदुराचारो भजते मामन्य भाग साधुरेवस्य मंतव्य सम्यक व्यवसितो हि स शुद्धं भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौन्तेय प्रतिजानाहि न मे भक्त प्रणश्यति. शुद्धं भवति धर्मात्मा. आणि खाली नोट दिले आहेत त्याच्यात, म्हणजे इथे स्टार दिलाय ना, स्टारच्या ठिकाणी काय एक्सप्लेनेशन ते असं अशी चिन्ह दिली आहे. स्वस्तिक वस्तिक चिन्ह असतं. किती पान नंबर सांगितलं होतं? 813 ना. हे संपल्यावरती मिळणारच आहे ते. ओके. लोड व्हायला वेळ लावतो. 2705 म्हणजे अजून 100 पानं पुढे गेलं पाहिजे. 709 ना, 759 म्हणजे 800 2813 वर जायला पाहिजे. हे बघा संपत आली बघा इथे. इस प्रकार यह गोपनीय से भी अति गोपनीय ज्ञान मैंने तुझसे कह दिया. 62 यत्र योगेश्वर कृष्ण आहे ना, हो. त्याचा पुढचा श्लोक पाठ. हे काय नष्ट मोह, हे आता संजय योगाचे. हे बघा तेच हे बघा, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र शरीर्विजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. भगवद्गीतासु उपनिषत्सु आलंय तिथं. भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे. पुढं काय? मोक्ष संन्यास योगो नाम अष्टादशोऽध्यायः. भीष्म पर्वणी तू 42 में भीष्म पर्वणीतला हा 42वा अध्याय. ओके. म्हणजे ते श्लोक आले म्हणजे तिथं संपलाय गीता. मग आपल्याला आपण म्हणजे त्याच्यातले फक्त तेवढे अध्याय आपण सेपरेट भगवद्गीता बुक म्हणून वापरतो. महाभारताचा भाग. बरोबर. आता त्याचा पुढचा श्लोक येणार आहे बघा. वैशंपायन उवाच गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र संग्रहे या स्वयं पद्मनाभस्य मुखपाद्माद विनिसृतः जन्मेजय. अन्य बहुत से शास्त्रों का संग्रह करने की क्या आवश्यकता है? गीता ही अच्छे तरह से गान श्रवण कीर्तन पठन पाठन मनन और धारण करना चाहिए, क्योंकि वह स्वयं पद्मनाभ भगवान के साक्षात मुखकमल से प्रकट हुई है. सर्वशक्तमयी सर्वशास्त्रमयी गीता सर्वदेवोमयो हरिः सर्वतीर्थमयी गंगा सर्ववेदोमयो मनुः. गीता सर्वशास्त्रमयी है. गीता में सब शास्त्रों के सार तत्व का समावेश है. भगवान श्री हरि सर्वदेवमय है, गंगा सर्वतीर्थमती है और मनु उनका धर्मशास्त्र सर्ववेदमय है. गीता गंगा च गायत्री गोविंदेति हृदि स्थिते चतुर्गकार संयुक्ते पुनर्जन्मन्य विद्यते है. गीता गंगा गायत्री और गोविंद इन गकार युक्त 4 नामों को हृदय में धारण कर लेने पर मनुष्य का फिर इस संसार में जन्म नहीं होता. गीता गंगा गायत्री आणि गोविंद. हा श्लोक तो. षट्शतानि संविशानि श्लोकानाप्राह केशव. अर्जुन 57 सप्तषष्टि तु संजय. धृतराष्ट्र श्लोकमेकं गीताया मानमुच्यते. 600 श्लोक कृष्णाच्या मुखात आलेले आहेत, कृष्णाने सांगितलेले आहेत. 57 श्लोक अर्जुनाने सांगितले आहेत. 67 श्लोक संजयाने आणि 1 श्लोक धृतराष्ट्राचा सगळ्यात पहिला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता
युत्सव. हा, एकच सांगितलं बरोबर. टोटल बेरीज किती झाली? कृष्णा 620. 600 अधिक 20. 57 अर्जुनचे, 600 कृष्णाचे, 57 अर्जुनचे, 67 संजयचे हम्म, आणि एक धृतराष्ट्राचा. हम्म, काहीतरी गडबड होते, परत बघूया. हम्म, 600 श्लोक, 620, हां 620 कृष्णाने सांगितले, हम्म. प्लस 57 श्लोक अर्जुनाने, 67 श्लोक संजयने आणि एक धृतराष्ट्राने, 745. आणि ओके. गीता आहेत किती? 40च श्लोक. मग हे बाकीचे ह्यात काय नाही दिले मग कशात? महाभारतात? ह्यांच्या शंकराचार्यांच्या वेळेला जे महाभारत होतं ना, शंकराचार्यांच्या गीता भाष्यामध्ये 700 श्लोक आहेत ना. मग याचा अर्थ हो. काय, त्याच्या आधी लुप्त झाले आहेत ते. ओके. शंकराचार्यांपासून वेगवेगळे आचार्य लिहित गेले ना भाष्य, त्या बरोबर. निमित्ताने की नाही ते प्रिझर्व झाले श्लोक. तेच आपल्याला जे भेटले ना गीता ते शंकराचार्यामुळेच भेटलेलं आहे. हो हो, ते जे भेटलंय ते शंकराचार्यांमुळे. जे 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 काय बाकीचे सुद्धा जे भगवद्गीता, महाभारत, रामायण यांचे जे आहे ते गुरुशिष्य परंपरेमुळे भेटलेले आहे. हे आता बरोबर. प्रिंटेड झालं, तेव्हाच्या काळात हे सगळं हस्तलिखित असायचे. हो, बरोबर. तरी पण आपलं चांगलं आहे, भेटलंय आपल्याला. हम्म, नाहीतर कळलंच नसतं मनुष्य जन्म हम्म, कशासाठी. हम्म, हे जपून ठेवलं पाहिजे आपल्याला. हां, जेवढं लोकांना सांगितलं पाहिजे. हम्म, ती इरा नाही का, इरा जी मुलगी आलती, हम्म, हम्म, तिला मी शंकर भाष्य दिलंय. भगवद्गीतेचा. हो, हम्म, कारण तिला ज्ञानेश्वरी कळणार नाही ना. हम्म, शंकर भाष्य देऊन टाकलं तिला वाचायला. ती वाचते, हम्म, कधी कधी माझ्यासोबत वाचते. हम्म, तर माझा प्रयत्न तेच चालू असतं, जेवढं होईल तेवढं लोकांना द्यायचं गीता. हो, कधी ना कधी तर कळेल त्यांना. हम्म. हे महात्म्य सांगून झाल्यानंतर परत संजय हम्म, पुढचं वर्णन करतो. काय? परत ते सैनिकांनी सिंहनाद केला त्याच्यानंतर, ओके. वगैरे वगैरे, शंख वगैरे वाजवले. हम्म, तिथून परत युद्धाची वगैरे पुढे परत पुढचं वर्णन आलंय. ओके ओके. देवता वगैरे सगळे तिथे युद्ध बघण्यासाठी जमले. बरोबर. हम्म, खूप डेंजर युद्ध होता ना तो. हम्म. आणि इतर गीता आहेत, जसे अष्टावक्र गीता म्हणा, किंवा हो. इतर भरपूर गीता आहेत, पण त्याच्यात भगवद्गीताची स्पेशालिटी काय आहे, इतका हम्म, भयंकर युद्धाचा प्रसंग आहे, हम्म, त्याच्यात हम्म. विचलित न होता, आणि त्याच्यात अर्जुनाला ऐन वेळेला हे सुचलंय नको ते. हा ना. आणि हा त्याच्यात ना. कृष्ण त्याला सावध करतोय, वेळ वेळ खूप कमी आहे, आणि कमीत कमी वेळात जो त्यांच्यात जो झालेला संवाद आहे, जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास झाला असेल, युद्ध समोर हम्म, तोंडावर उभं असताना, युद्धाची हम्म. तयारी चालू असताना. आणि ह्या हम्म. अशा परिस्थितीत कृष्णाने त्याला ज्ञान पाजलेलं आहे. हा ना. म्हणजे कन्फ्यूज ना, आजूबाजूला काय घडतंय काय, आणि हा काय वागतोय आता अर्जुन, याला समजावायचं हम्म. कसं. म्हणजे काय, ज्याला स्थितप्रज्ञ म्हणतात तसं. तुझं पण जास्त ते काम आहे. व्यवस्थित त्याला असं समजव, म्हणजे भर युद्धाच्या प्रसंगात त्याला समजवलं, आणि तो जो संवाद आहे त्याच्यात हम्म, सगळं सार आलंय त्या संवादात. ते ज्ञान जे त्याने कृष्णाने दिलंय त्याच्यात सगळ्या शास्त्रांचं सार आलंय, म्हणून ही स्पेशल म्हणजे विशेषता आहे भगवद्गीतेची. बाकीच्या ज्या गीता बरोबर. आहेत ते कशा, बाबा सांगणारा वक्ता आणि श्रोता शांतपणे बसले आहेत, आरामात चाललाय सगळा सत्संग. आणि इथे भयंकर युद्ध. प्रसंग समोर आहे, आणि हम्म, त्याच्यातही धर्माला अनुसरून वागमन उपदेश करतायत. हा ना. हम्म, म्हणजे त्याला कन्फ्युज वाटत बाबा. हम्म. सर्वमेतदृतं मन्ये आहे ना ते श्लोक. हो, सर्वमेतद्धृतं मन्य यन्मावदसि केशव, नाही ते भगवान व्यक्तीं विदुर्देवा न विदुर्देवानता. दानव. ते खूप भारी, ते लय आवडतं श्लोक मला. हम्म, म्हणजे तू जे सांगते ते सगळं ऐकतो, सगळं हम्म, ऐकणार मी आता. हम्म, सगळं मान्य आहे मला. हम्म, आणि तुला व्यक्ती समजणारे हम्म, किंवा तुला समजणारे देव दानव कोणी समजू नाही शकत तुला. हम्म.
हे माझ्या आजोबा सारखंच म्हणायचे हे श्लोक. म्हणलं हे श्लोक काय म्हणतात आज सारखं 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 कंटिन्यू सारखं. नाही ते भगवान व्यक्तिम विदुर्देवान दानवाः असं करायचे सारखं. मग पहिल्यांदा मला काय माहित नव्हतं श्लोक उघडून बघितलं तर ते हे सर्व मितरितम म्हणणे येते. मग मी पण म्हणायला लागलो मग ते. ठीक आहे. चालेल चालेल. उद्या रामकृष्ण. हां. उद्या हो उद्या. बाकीचे हो ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.